काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वाद हे समीकरणच झाले। अकोल्यात त्यांनी भाजपा खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात वक्तव्य करून नवा वादच ओढावून घेतलाय। पाहूया भाजपच्या हातात या निमित्तानं आयतं कोलीत नेमकं कसं आलंय। तेही होते आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण तेही होते त्या ठिकाणी। खासदार संजय धोत्रेंसंदर्भात नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे। नाना पटोलेंनी संजय धोत्रेंबाबत वक्तव्य करून अकोल्याच्या जनतेची मन दुखावल्याचा आरोप भाजपनं केला। कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नसते असा टोलाही भाजपनं लगावला। खरं तर गिधाड असतात ते गिधाड असा वाट पाहत असतात की कोणी मृत्यू झाला की त्याच्या बॉडीवर आम्ही जाऊन पडू। नाना पटोलेचं कालचं म्हणणं हे जे आहे गिधाड प्रवृत्तीचं आहे। संजय धोत्रे यांनी 40 वर्ष समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण केलं आहे, त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही। भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी तर नानांवर वैयक्तिक पातळीवरचे आरोपही केले आहेत। काँग्रेसच्या लफडेबाज नानाच्या नाना तऱ्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर सभेमध्ये खासदाराच्या मृत्यूची कामना केली। नाना काँग्रेसची संस्कृती मांडत असताना महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही विसरलात। नाना पटोले यांनी आपण संजय धोत्रेंवर काहीच बोललो नसल्याचा दावा केलाय। भाजपच्या प्रवृत्तीवर टीका केल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला। त्याच्याबद्दल मला वक्तव्य करायचं नाही, बावनकुळेबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही। त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचा इतिहास आहे म्हणून तसा इतिहास दोहरवू नका एवढाच इशारा दिलेला आहे। संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत, असं होता कामा नये, एवढीच काळजी आम्हाला आहे त्यांची। तुम्हाला असं वाटतंय मनात शंका की आता इतिहास आहे भाजपचा। खासदार संजय धोत्रेंच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा प्रचारात भाजपकडून मुद्दा केला जाण्याची शक्यता आहे। नाना पटोलेंनी टीका करण्याच्या ओघात भाजपच्या हातात आयतं कोलीतच दिल्याचं आता अधोरेखित झालंय। अमोल नांदुरकर, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।